महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपली लाडकी एसटी, पण आता या एसटीच्या डिझेल पुरवठ्याबाबत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। एसटीच्या डिझेलचं कंत्राट आता चक्क परराज्यात जाण्याच्या हालचाली वाढल्यात, पण याचा आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर काय परिणाम होणार पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 16,767 पेक्षा जास्त बसेस आहेत आणि रोज जवळपास 85,000 बस फेऱ्या चालवल्या जातात। राज्यभरातील 252 आगारांमधून धावणाऱ्या या बससाठी आता हाय स्पीड डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। पण धक्कादायक बाब म्हणजे ही प्रक्रिया इतर राज्यांसाठीही खुली करण्यात आली आहे। जर हे कंत्राट परराज्यात गेलं तर महाराष्ट्राच्या तिजोरीला दरवर्षी तब्बल 700 कोटींचा महसुली तोटा होण्याची शक्यता वर्तवली जाते। वारंवार शेजारील गुजरात राज्याचा उल्लेख होतोय, कारण तिथे पेट्रोल डिझेल स्वस्त आहे। पण प्रश्न असा आहे की स्वस्त डिझेलच्या नादात महाराष्ट्राचा हक्काचा महसूल बुडणार का? यावर एसटी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांचं म्हणणं थोडं वेगळं आहे। त्यांच्या मते एसटीचा संचित तोटा आधीच 12,000 कोटींवर गेलाय। अशा आणीबाणीच्या काळात ज्या निविदेतून एसटीचा फायदा होईल आणि दरवर्षी 650 कोटी वाचतील, अशा निर्णयाचं स्वागतच करायला हवं। शेवटी जो L1 भरेल त्यालाच कंत्राट मिळणार आहे। आता पेच असा आहे की राज्याचा महसूल महत्त्वाचा की एसटीचा फायदा, कारण राज्य सरकारकडून एसटीला नेहमीच काटून छाटून पैसे दिले जातात असंही तज्ञांचं म्हणणं आहे। महाराष्ट्राचा 700 कोटींचा महसूल की एसटीचा फायदा, तुम्हाला काय वाटतं? सरकारने हा निर्णय घेताना नक्की कशाला प्राधान्य द्यायला हवं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा।